जप करा म्हणजे विशेष काय त्यात असं वाटायचं. जप करा म्हणजे काय करायचं आणि नाव तर घ्यायला सांग. त्याच्यापासून काय फायदा आहे. आमचं वर्षानुवर्षे असंच चाललेलं आहे. आम्ही ह्या देवाचं करतो त्या देवाचं करतो. एक देव सोडलेला नाही तर सगळ्यांच्या पाठीमागं लागून लागून सुटण्यात काही कोण देव काय आपलं करत नाही असं वाटायला. हे सद्गुरू तत्वातून ज्या गोष्टी येतात त्या अशा फुकट आहेत का? ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात त्या चुकीच्या आहेत का? त्याला सांगितलं आणि तुला हे दिलं जाणार आहे, तुला तुझ्या ह्या नशिबात आहेत का तू मिळणार आहे. नशिबात कधी मिळणार, कधी 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 तू एखादी गोष्ट कर त्यासाठी असं सांगितलं तेवढं कोण दुसरं बोलत. जप करायला वेळच मिळत नाही वाचला. 24 तासामध्ये 1 तास स्वतःसाठी मिळू शकत नाही का? तरुणांनी विशेषतः साधना फार मोठी केली पाहिजे. ज्यांचं वय उतार होतं त्यावेळी साधना होत नाही त्यांच्याकडून. हेच वय तुम्हा लोकांचं यावेळी साधना केली पाहिजे. ज्यावेळी 50शी ओलांडली जाते त्यावेळी पाठीचं मणका जो तुमचा आहे हा काय होतो, हालायला लागतो, कमकुवत होतो. तुम्हाला बसता येतं का एका ठिकाणी? त्यामुळे पद्मासन घालून बसू शकते का कोणी? प्रत्येकाला गुडघ्यांचे विकार आहेत. गुडघे चालत नाहीत, बसता येत नाही, ताट बसता येत नाही. बऱ्याच लोकांची साठी झाली की तोंडाचे दात निघून जातात. जीभ इकडं तिकडं वळवळ करायला लागते. राम राम म्हणायला लागलं की याम याम म्हणायला लागतं. आणि तिथं लॉ ऑफ अट्रॅक्शन जे बोलत तसं घडतं. जे दूर असतं ते लवकर जवळ येतं आपल्या. म्हणून तरुण वयात साधना झाली पाहिजे. रोज व्यायाम केला पाहिजे. नुसतं आम्ही शाखेला जातो, आम्ही याला जातो, शरीर बलदंड असलं पाहिजे. शाखा काय मी एंटरटेनमेंटचं साधन नाही ते. प्रत्येकानं बालोपासनी केलीच पाहिजे. प्रत्येकानं सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. हळूहळू वाढवत जावा. 500 सूर्यनमस्कार तरी घातले पाहिजे. रामदास स्वामींनी सगळ्या शिष्यांना सांगितलं होतं किती घालायचे सूर्यनमस्कार? 1200 सूर्यनमस्कार. आणि 2000 बैठका. आम्ही एकदा बसलो की बरं उठायलाच येत नाही आम्हाला. काय अवस्था आहे तरुणांची बघा. हे कधी करणार आपण? शरीर जर तुमचं बलदंड असेल, कमवलेलं शरीर असेल तर ते शेवटपर्यंत टिकतं. शरीर नाजूक असलं ते लवकर अंतरुणाला गिळून राहतं. आणि पहिल्यांदा आपल्या मनातून काढून टाकलं पाहिजे की मला हा त्रास आहे, मला हा त्रास आहे. हे पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे. माझं शरीर हे पूर्ण निरोगी असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला. मला या गोष्टीची ॲलर्जी आहे, मला हा त्रास होतो. पूर्वीच्या काळात हे होतं का असलं काय? आता तुम्ही विचार करा, तुमच्या काळात तुम्ही बघितलं होतं काय ॲलर्जी वगैरे काय? आता सगळ्यांना ॲलर्जी लागलेले आहेत. कुठून आले ॲलर्जी आहे? हे सगळे रोग जे ते मनात पहिल्यांदा तयार होतात. त्यांचे आचार विचार जसे होतात तशा पद्धतीने काय होतं हे रोग तयार होत असतात. या रोगांची कधी नावं ऐकलेली नव्हती. असे रोग कुठून येतात? पहिल्यांदा आपल्या मनामध्ये तयार होतात. भीती आपल्या मनामध्ये असते. त्यामुळे पहिल्यांदा भीती काढून टाकली पाहिजे. नुसतं आपलं तारक मंत्र म्हणत बसायचं नाही. निर्भय हो मना. मनाला निर्भय तुम्ही काय? खऱ्या अर्थानं निर्भय झालं पाहिजे. जिथं भय आहे तिथं भक्ती होत नाही. लक्षात ठेवा. भक्ती कशासाठी करायची? भयमुक्त होण्यासाठी भक्ती करायची. नाही तर भक्ती करायची गरज काय आहे? आणि म्हणून त्यासाठी आपलं शरीर जे हे पूर्ण निरोगी असलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना साधन दिलेलं आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे साधन तुम्हाला? जग दिलेलं आहे. साधनेसाठी काय दिलेलं आहे? जग दिलेलं आहे. जग म्हटल्यानंतर काय होणार हेही सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण आपण करतोय का ते नित्यनेमाने? जे जे करताय त्याला त्याचा फायदा होतो. जे करत नाही त्यांना होतोय.
आम्हाला सगळे कामं असतात, तर काय सांगायचं तुम्हाला. गुरुजी आम्हाला वेळच मिळत नाही अजिबात. हॉस्पिटलमध्ये रांगेमध्ये उभं राहायला 4-4 तास वेळ मिळतो. स्वतःसाठी जप करा म्हणून सांगितलं तर तासभर काढता येत नाही. औषधाच्या गोळ्यांचे बुकणे मारतात ते. इथं पैसा गेला चालतो, पण शरीरासाठी स्वतःसाठी एक तासभर वेळ काढा म्हणजे ते जमत नाही. त्याचा उपयोग आहे का? शरीर निरोगी राहिलं तर सगळं आहे. शरीराशिवाय काही नाही. भीती ही पहिल्यांदा मनातून काढून टाका. तुमच्या गुरुला आजपर्यंत कधी भीती वाटलेली नाहीये हे अभिमानाने सांगत नाही, खरंच आहे. 4-4 हजार लोकांच्या समोर स्ट्राईक असताना उभं राहिलेला माणूस एकटा, काय वाटत नाही. भीती ही आपल्या मनात असते, लक्षात ठेवा. ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे की माझ्या पाठीमागं माझा गुरु आहे, सदा सर्वदा गुरु सन्निध आहे असं सांगितलेलं आहे. तुमच्या बरोबर गुरु आहे हे तुमच्या मनामध्ये नेहमी बिंबलं असलेलं पाहिजे. मला कोणीही माझ्याबद्दल वाईट काही करू शकणार नाहीये, माझा गुरु माझ्या बरोबर आहे हे जर नेहमी लक्षात राहील तर तुम्हाला कोण बाहेरचं भूत आणि त्रास द्यायचे सांगावं. काठीवर चांगलं बसलेलं आहे, कोणी त्रास देणार नाहीये. काय होतंय की आपल्या मनामध्येच बसलेलं आहे ते सगळं, आणि जे मनात बसलेलं आहे ते तुम्हाला ध्यानामध्ये पुढे येतं. काही लोकांना स्वप्न सारखे पडत असतात, सतत स्वप्न पडतं, रोज एक तरी स्वप्न पडतंच. म्हणजे याचा अर्थ अनुमान जर काढलं तर काय, स्वप्न कोणाला पडतं? जे झोपतात त्यांना पडतं. म्हणजे दिवस झोपतच असणार आहे ते. जागृती नाहीच आहे, ठीक आहे. जागृती नसेल तर स्वप्न तिथं असणारच आहे. सतत झोपायला लागलं, आम्हाला बरं नाही स्वप्न पडत. सतत जागृत असलं पाहिजे, लक्षात ठेवा. झोपेमध्ये सुद्धा जागृत असलं पाहिजे. तुम्ही नुसते नेताजी संताजी यांचे नुसते इतिहास वाचताय किंवा ऐकलेले. घोड्यावरती झोपायची म्हणून पाठ घोड्यावरतीच लावायची, अशा पद्धतीने त्यांची चारित्र्य होते. हे जर पूर्वज आपले इतके जागृत होते, मग आपण असे का? आपल्याला सुख फार झालेलं आहे. करून जागृतीला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. लोक तुम्हाला समोर तुमच्या गोड बोलून फसवून निघून जातात आणि आपल्याला कळतच नाहीये की लोक का फसवत आहेत. तुम्हाला कोणी फसवणार नाही, काळजी करू नका. काठी घेऊन बसलेलं आहे मी, बिंदास्त राहा, पण जागृत राहा. नित्यनेमानं फार महत्व आहे. जग जो दिलेला आहे तुम्हाला मंत्रजग, हा नित्यनेमाचा एक भाग आहे. आपल्या आरतीमध्ये आरती सुद्धा आपण का करायला सांगतो, आणि हे नित्य साधनेचा भाग आहे. हे साधन आहे म्हणून सगळं. साधना नसते तर शक्य आहे का सगळं साधन? हे साधन जे दिलेलं आहे ते रोज अभ्यासलं गेलं पाहिजे. जर अभ्यासलं गेलं नाही तर त्याचं सामर्थ्य कळणार आहे का आपल्याला? तुमच्या दर्शनाने मेलेले लोक सुद्धा उठतील, लक्षात ठेवा. प्रेत सुद्धा जागृत होतील. एवढं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. पण ते कधी होईल? ज्यावेळी तुम्ही दिलेली तलवार जी आहे त्याला धार लावली पाहिजे, रोज पाजळली पाहिजे, तुम्हाला कळेल. काय करणार आहे? लोक म्हणत जप करून काय उपयोग आहे? सगळ्यात महत्वाचा तरुण पिढीचा प्रश्न काय असतो की जप कशासाठी करायचा? जप करून आम्हाला काय मिळणार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदाच सांगितले काय, ऋण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले हरी जपे. हरी ह्या जपा नामानं काय की जर जप केला तर कसं होतं, जसं तृण म्हणजे काय, गवत, वाळलेलं गवत आहे, त्याला जर आग लागली थोडीशी तर काय होतं, त्या अग्नीमध्ये इतकं भस्मसात होऊन जातं की स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. म्हणजे काय की आपण कोण होतो, हरिरूप होऊन जातो. ते नामाचा एवढा मोठा प्रभाव आहे, लक्षात ठेवा. असं जर असेल तर आपण नाम का नको घ्यायला? आपण रोज आपलं पैशाच्या पाठीमागे लागत असतो, पैसा कमवायचा. लक्ष्मी एवढी चंचल आहे, ती कुठेही स्थिर नाही आहे, लक्षात ठेवा. लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे. अशा वेळेला कुठं स्थिर आहे लक्ष्मी ती कळायला पाहिजे ना आपल्याला. लक्ष्मी हे नेहमी कुठं स्थिर असते? नारायणाच्या पायाजवळ स्थिर असते की तिथं ती नेहमी सेवा करत असते.
फक्त काही चित्र नाही येते, अहर्निश सेवा असते ती. त्यामुळं श्री गुरुनी सुद्धा गुरुचरित्रामध्ये सांगितले पती हा परमेश्वर आहे. म्हणजे कोण आहे? तो नारायण अवतार समजला पाहिजे. तो जर नारायण आहे तर त्याची पत्नी कोण असणार आहे? तुम्ही स्वतः सगळ्या लक्ष्मी आहात. आपलं लक्ष्मी असणं हे विसरून गेलो आपण. तुझं आहे, तुझं पाशिरे आहे की नाही, पण आपण विसरून गेलेलो आहे. बाकीच्यांची गरजच काय आपल्याला. जप कशासाठी केला पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं ज्ञानेश्वर. नित्यनेम नामे तो प्राणी दुर्लभ. जो नित्यनेम फॉलो करतो असा प्राणी जो आहे तो काय दुर्लभ आहे सांगितलं. प्राणी शब्द वापरलाय ज्ञानेश्वरांनी. माणूसच फक्त प्राणी नित्यनेम करतो असं नाहीये. प्रत्येक प्राणी जो जीवदशेत आहे तो त्याचे नियम काय करत असतो, अनुसरत असतो. असा दुर्लभ आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण काय की माणसाला जरा काय झालं की लगेच चेंज. आजकाल गुरु सुद्धा बदलायची फार फॅशन आहे. त्या गुरु फॅशनच आहे. आता जरा गुरु मोठा मोठा दिसतो, हा चांगला आहे, जरा बोलतोय चांगला वगैरे. उद्या रागाने बोला की हा नको आपल्याला, दुसरा कुठला तरी बघूया आपण. आवडी निवडी प्रत्येकाची वेगळे. काही लोकांनी ते भगवे कपडे घातले की त्यांना ते गुरु आवडतात. ज्याचा जसा स्वभाव तसा त्याला गुरु भेटतो. हे जर असं असेल तर तो पावणार आहे का तो माझा? तो कृपा करणार आहे का? गुरु हे तत्व आहे, लक्षात ठेवा. तुम्ही देहामध्ये बघता हा तुमचा गुरु आहे, हा गुरु असा दिसतो, परंतु मागे मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो गुरु हे तत्व आहे, सद्गुरु हे तत्व आहे. हे चराचरामध्ये समान भरलेलं आहे, प्रत्येकामध्ये भरलेलं आहे. तुमच्यामध्ये तेवढंच आहे, तेवढंच ह्या खुर्चीमध्येच आहे. मला वाटतं ही खुर्ची निर्जीव आहे. खुर्ची निर्जीव आहे काही, त्याच्यावरती सुद्धा चैतन्याचा अधिभार आहे. ते सुद्धा मटेरियलने बनलेलं आहे. तुम्हाला पाठीमागे क्वांटम फिजिक्सचा नियम मी सांगितलं. ते सगळं कशाने बनलेलं आहे? मटेरियलने बनलेलं. मटेरियल कशाचं आहे? तर ॲटम्सनी बनलेलं आहे. ॲटम कशाचे बनलेले असतात? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉनचे बनलेले. आणि त्याच्या आत ज्यामध्ये बघता तुम्ही त्यावेळेस काय तुम्हाला दिसतं? त्या वेव्ज असतात. ठीक आहे, म्हणजे एनर्जी येते. ते मटेरियल झालं. आपण सुद्धा मटेरियलच बनलेलं आहे. ही खुर्ची सुद्धा मटेरियलचीच बनलेली आहे. हे सगळं चैतन्य घन आहे. मग उद्या मी तुम्हाला म्हणलं, जसं मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही म्हणता ना ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन ए इज इक्वल टू सी. मी तुम्हाला म्हणलं की तुमच्यामध्ये चैतन्य आहे, तुम्ही सुद्धा वेव्हचे बनले आहात. एक खुर्ची सुद्धा तशीच बनलेली आहे. खुर्ची आणि तुम्ही एकच आहात. तुम्ही मान्य करता काय? करता का मान्य? नाही करत, कारण तुम्ही बघितलेलंच नाहीये. बघायला पाहिजे की नाही? हे कधी मान्य करू शकाल? ज्यावेळेस तुम्हाला निश्चित अर्थानं कळेल हे जे आणि ती खुर्ची आणि तुम्ही ह्याचे हे सुद्धा कशाचं बनलेलं आहे? हे वेव्हचं बनलेलं आहे, एनर्जीचं आहे. सगळे एनर्जी चैतन्याचे सगळ्या गोष्टी आहेत. हा चैतन्याचा आविष्कार ह्या विश्वामध्ये असल्यामुळं आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी काय गोष्टी दिसतात? चैतन्यमय दिसत असतात. तुकाराम महाराजांचं सुद्धा पाठीमागून उदाहरण दिलेलं होतं तुम्हाला. त्यांना दगडं मारायला लोक आली. तुकाराम महाराज काय म्हणते, अरे एवढ्या प्रेमाने तर तुम्हाला मारायला टाकतो. तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याकडे तुम्ही जा ना. ती दगडं परत पाठीमागे गेली त्यांना मारायला. का घडलं? का तर त्यांच्या एनर्जी वेव्ज होतात. वेव्हच्या फ्रिक्वेन्सीला यांच्या फ्रिक्वेन्सी मॅच झाली. आपल्याला ज्यावेळेला ह्या फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यावेळेला हे अचेतन वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा चैतन्यामध्ये आपल्याला दिसेल. ते आपली आज्ञा पाळतात. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे? नित्यनेम पाळणारा प्राणी काय दुर्लभ आहे असं सांगितलेलं आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ असं सांगितलं. जो नित्यनेम पाळतो त्याच्याजवळ लक्ष्मी आणि वल्लभ म्हणजे नारायण प्रत्यक्ष त्याच्याजवळ आहे. नुसतं नारायण आहे का? तर त्याच्याबरोबर लक्ष्मी पण आहे. म्हणून हे लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ. म्हणून तुम्हाला नित्यनेम सांगितलेले आहेत. तुम्हाला रोज नित्यारती घडली पाहिजे, आपली अग्रपूजा घडली पाहिजे, जप रोज घडला पाहिजे. तिन्ही गोष्टी तुम्हाला हे नित्यनेमात आल्या पाहिजे. हे नित्यनेम जो पाळतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ चिरकाळ असते. जो नित्यनेम पाळेल हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. मीच सांगतोय असं नव्हे.
पूर्वी सगळ्या संतांनी सांगितलेलं, आणि एवढं सगळ्या संतांनी सांगून सुद्धा नित्यनेम कोण कोणी फॉलो करत नाहीये. प्रत्येकाला सांगितलं आज अग्रपूजेला येतो तो म्हणतो मला ड्युटी आहे, आरती कर म्हटलं तर मला यावेळी जमणार नाहीये, सत्संगाला या म्हटलं तर किती लोक येतात बघा, महाआरती आपण घेतो की महाआरतीला किती लोक येतात. हे असं का घडतं? कारण याचं महात्म्य त्यांना कळालेलं नाही. या ठिकाणी ईश्वराचा अधिवास आहे, ज्या ठिकाणी जन एकत्र येतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष ईश्वर त्या ठिकाणी हजर असतो, जादूत असतो लक्षात ठेवा. म्हणून सत्संग म्हणजे काय? ईश्वराचा संग, त्याचा संघ आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून एकत्र येणे. ह्या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ काय असेल तर मेळ मानवाचं. एका ठिकाणी माणसं येत नाहीत, हे सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. आणि ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात तिथं ईश्वराचा अधिवास असतो. फक्त काय सामर्थ्य आहे चळवळीची, जो जो करील तयारी परी अधिष्ठान पाहिजे श्रीचे ते. त्या ठिकाणी श्रीचं अधिष्ठान म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान असेल, अशा ठिकाणी लोक एकत्र जमतात, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्संग घडतो. म्हणजे काय? ते ईश्वराचा संग. आणि म्हणून नित्यनेमांना फार महत्व आहे. नित्यनेम जर आपण पाळले नाही तर आपल्याजवळ लक्ष्मी वल्लभ दोन्ही राहणार आहेत का? आणि पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की लक्ष्मी वल्लभ कोण आहे? आपण सुद्धा वल्लभाचंच रूप आहोत, आपण सुद्धा नारायणाचंच रूप आहे, त्याचाच अंश आहे. प्रत्येक स्त्रीनं मनामध्ये ठरवलं पाहिजे, बिंबलं पाहिजे या मनामध्ये, मी सुद्धा लक्ष्मीचा अंश आहे, मी लक्ष्मीच आहे. तुम्ही लक्ष्मी आहात, ते नारायण आहे. बाकी दुसरीकडे हात पसरायची कुठं गरज पडणार आहे का तुम्हाला? हे असं का घडतंय? कारण आपण नित्यनेम काय करत नाही, पाळत नाही. नित्यनेमांना फार महत्व आहे, लक्षात ठेवा. नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. ज्या ठिकाणी ज्याच्या मुखामध्ये हरिनाम आहे, नारायण हरी, नारायणाचं नाव ज्याच्या मुखामध्ये, त्याच्या घरी भक्ती म्हणजे हृदयामध्ये भक्ती. हे नाम कुठं आहे? हे शरीर म्हणजेच घर आहे, कळलं का? या घरामध्ये ज्या वेळेला नारायण हरी उच्चारे, जो तुम्हाला जो मंत्र जप दिला तो हरीच आहे. हे ज्यावेळेला येईल त्यावेळेला काय भक्ती इथंच आहे, भक्ती तुम्हाला प्राप्तच आहे. कारण नामामध्ये प्रेम आहे. गोंदवलेकर महाराजांनी पण काय सांगितलंय की नाम म्हणजे माझा श्वास आहे, माझा प्राण आहे सांगितलं. एवढं त्या महात्म्याला कळायला होतं की नामाशिवाय काय वेगळं नाही. हे जग जे कशानं बनलेलं आहे हे सगळं नामाने बनलेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे शब्द हे कम ब्रह्म आहे. विश्वामध्ये ब्रह्म भरलेलं आहे, सगळीकडे चैतन्य आहे. म्हणून नाम जे आहे हे नाम कसं आहे? ते चैतन्यमय नाम, चैतन्याचं नाम. म्हणून ते घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते काय सांगितलं? भक्ती मुक्तीचारी, चारी मुक्ती त्याच्या आहे, सलोकता, स्नेहता, सायुज्यता आणि स्वरूपता. त्या चार मुक्ती ज्या आहेत त्या काय करतात? त्याच्या घरी वास करतात. म्हणजे कुठं वास करतात? त्या देहामध्ये वास करतात. म्हणून नारायण हरी म्हणजे देवाचं जे नाव आहे आपण घेतलं पाहिजे. हे जर घ्याल तुम्ही तर तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. जे जे द्यायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं, मी संपूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. जवळ काही हे ठेवलेलं नाही, जे द्यायचं संपूर्ण दिलेलं आहे. काय संपूर्ण दिलेलं आहे समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जो जो नित्यनेम पाळेल तो काय होईल? खऱ्या अर्थानं लक्ष्मी वल्लभ त्याच्या जवळ जातील आणि खऱ्या अर्थाने त्याचा उद्धार होईल. आज प्रत्येकाच्या घरांमध्ये ज्या अडचणी असतात त्या अडचणी कशामुळे येत आहेत? आपण नित्यनेम जे पूर्वज आपले पाळत होते सगळे नित्यनेम, आपण पाळतोय का नित्यनेम? नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये आज किती घरं अशी आहे तुम्हाला सांगायचं की याच्यामध्ये पूजा होत नाहीये. दैवतांचे नुसते देवारे ठेवलेले सजवून, त्या ठिकाणी पूजा होत नाही. अनेकांना गायत्रीचं मंत्र सुद्धा पाठ नाही, गायत्री विसरलेले, म्हणजे झाली नुसती जानवं घातलं, एकदाच जानवं घालायचं, ते भटजीने दिलेलं असतं. त्यानंतर जानवं कुठं घेत जातं काही कळतही नाही. कोण म्हणतं जानवं सारखं खाली खाली येतं, काढून ठेवलं, आंघोळ करताना विसरलं. यज्ञोपवीत आहे ते, लक्षात ठेवा. ते आपल्या नेहमी काय असलं पाहिजे, शरीरावरती परिधान केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते काय
काय असतं, पावन राहतं. लक्षात ठेवा, हे बंधन आहे आपल्याला, ते बंधून दिलेलं आहे. गायत्री ही विशेषतः ब्राह्मणांच्या वरती विशेष कृपा करण्याची देवता आहे. प्रत्येक ब्राह्मणाच्या मुलानं ज्याची ज्याची मुंज झालेली आहे त्यानं गायत्रीचं पुरस्चरण केलंच पाहिजे. रोजचा गायत्रीचा जप केलाच पाहिजे. जर जप कराल तर तुम्हाला गायत्रीचं तेज जे तुमच्या ब्राह्मण तेज तुमच्या देहावरती मुखकमलावरती दिसेल. लक्षात ठेवा. नाही तर असे आजकालचे चेहरे बघतो की ज्यांचा चेहरा बघितला की परत चेहरा बघायची आठवण नको वाटते. असं का होतं? त्याच्या चेहऱ्यावर तेज का राहत नाही? कारण गायत्रीचं पुरस्चरण होत नाही. त्याच्यातून साधना कुठली घडत नाही. साधना घडली पाहिजे. साधनेला फार महत्व आहे. लक्षात ठेवा. जप जर केला तर तो तुम्हाला जपणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही त्याचा जप कराल तर तो तुम्हाला जपेल. तुम्ही स्वामींचा जप केला तर स्वामी तुम्हाला जपतील. जप जप हा जप करा, त्यांना जपा, ते जपतील. त्याच्यापैकी वेगळं काही आजच्या सत्संगामध्ये तुम्हाला कोणी सांगितलं नाही. तरुण जप जो दिलेला आहे तो अजबा जप झाला पाहिजे. म्हणजे काय? श्वासावरती जप घ्या असं म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास याच्यावरती ज्यावेळेला तुम्ही अनुसंधान साधता, जपाचं अनुसंधान जेव्हा साधता त्यावेळेला प्रत्यक्षाची भेट ही लवकरात लवकर घडेल. अतिशय खुशकीचा मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे. वर्षानुवर्ष जप करत बसा, तासन तास तप करा असं काही सांगितलेलं आहे का? मला माहिती आहे आता तुम्हाला सगळ्यांना बिलकुल वेळ नाही आहे. प्रत्येकजण नोकरीत अडकलेला आहे, काय व्यवसायात अडकलेला आहे. वेळ नाही आहे तुमचं. धकाधकीचं जीवन आहे. ह्याच्यातून कसं सहज साध्य होईल त्याची सोपा मार्ग सांगितलं. लोक म्हणतात काय की जप साधना जी आहे ही म्हणजे मुंगीच्या पावलासारखी आहे. ध्यान साधना जी आहे ती विहंग अवस्था आहे. आता विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे हे जप जाप जे आहे हे करू शकतात. पण यज्ञ याग जे घटना गोष्टी आहेत ते तुम्हाला करता येतील का? ह्या काळामध्ये शक्य नाही. योग करता येतील का? योग करणार नाही. पण योग शिकवणारे आता मिळत नाही. करू हे सगळं घडत नाही. मग तुम्ही काय करू शकता? फक्त छोटं नाव दिलेलं आहे. हरी म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना करू नका असं सांगितलं. पुण्याची गणना कोण करा? अजिबात पुण्याची गणना करायची गरज नाहीये. नुसतं करत राहा. नेकी करा टुळे मिळाल. चांगले कृत्य करा, जप करा आणि विसरून जा. ते तुम्हाला तुमचा संचय साधणार आहे. लक्षात ठेवा. त्याचा पुण्यार्थ जर तुमच्या पाठीशी राहणार त्यामुळे जप जो आहे हा नित्यनेमाने घडला पाहिजे. आज आपले बरेचसे शिष्य मंडळी आहेत, ज्या वेळेला दीक्षा झाली तेवढ्याच दिवशी काही काही लोकांनी जप केलेलं आहे किंवा काही लोकांनी आठवडाभर केलेलं आहे. काही लोक जेव्हा भेटणार येतील तेव्हा जप करून येतात. गुरुजींना सांगतो मी जप करून आलोय. आम्ही म्हणतो काय हरकत नाही, आता थोडा वेळ की बस राहायचं. दिलेलं आपल्याला जे आहे हे दिव्य दिलेलं हे लक्षात आलं पाहिजे. त्या गोष्टी सामान्य घटना नाही आहे. त्या सगळ्या तपश्चर्याच्या घटना आहेत. तुमच्यापर्यंत पोहोचतात. त्याचं कारण आहे की सद्गुरू कृपा करतात. सद्गुरू तत्व हे नेहमी कृपाळू राहतात. सगळी दैवत जरी तुमच्या विरुद्ध असतील परंतु गुरु जर तुमच्या पाठीचे असेल तर दैवत नाराज असले तरी काही फरक पडत नाही. परंतु गुरु जर नाराज असला कितीही दैवतांचं तुम्ही करा, त्यांना कितीही प्रसन्न करून घ्यायचं विचार तरी सुद्धा काही 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 प्राप्त होत नाही. म्हणून गुरुभक्ती जी आहे ती फार महत्वाची आहे. गुरुभक्ती म्हणजे गुरुजी पाय दाबत बसा असं नाही. गुरुला काय आवडतं त्याने जे नित्यनेम घालून दिलेले आहेत ते नित्यनेम पाळणारा शिष्य त्याला फार आवडतो. जप करा म्हणून सांगितलं, जप करणारा शिष्य आवडतो. अग्रपूजा हे नित्यनेमाने घडली पाहिजे. ते नित्यनेम घालून कुणी दिले? सद्गुरूंनी घालून दिलेले चालत आलेले. तर त्याचा पुण्यार्थ खूप मोठा आहे हे तुम्हालाही मी सांगितलं. महाराजांच्या काळात तर त्यांना का कशासाठी हा प्रश्न विचारायचा नसतो त्यांचा नियम होता. पण आताच्या काळामध्ये तुम्ही सगळे सायन्स शिकलेले होतात. तुम्हाला जर नाही सांगितलं म्हणाला मग काय करायची गरज आहे? त्याच्यापासून काय प्राप्त होणार? त्याच्यापासून काय प्राप्त होतं जे केल्याशिवाय कळणार नाही.
जे काय प्राप्त होतं ते सगळं सांगितलेलं आहे. ते लक्ष्मी वल्लभ जे आहे ते तुमच्या जवळ वास करतात आणि याची प्रत्यक्ष प्रचिती तुम्हा सगळ्यांना येईल. जप करा, बघा कसं आमूलाग्र बदल तुमच्यामध्ये घडतो. आज ज्या गोष्टींसाठी आपण पाठीमागं पडतोय त्या गोष्टी आपल्या पाठीमागं पडायला लागतात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवलेले आहेत ज्यांचे रिलेशन्स चांगले नव्हते लोकांशी, नातेवाईक अजिबात जवळ नव्हते. लहानपणापासून आमच्याजवळ कोणी आलेलं नाही, नातेवाईक काका काकू आत्या मामा मावशी कोणी आलेलं नव्हतं आमच्या घरी. असं झालेलं होतं. आज ती सगळी लोक तुमच्या घरी येत आहे, तुमच्याकडे प्रत्येक कार्यक्रमात हजर आहे, तुमच्या आनंदामध्ये हजर आहे. हे कशामुळे घडते? ही कृपा जी आहे ही अशीच होती का? हे सद्गुरू कृपा जी आहे ती प्राप्त करून घ्यायची असते. ती कशी प्राप्त होते? सद्गुरूला काय आवडतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज्ञापालन. जो शिष्य आज्ञापालन करतो त्याच्यावरती पूर्ण कृपा होते. जे सांगेल त्या पद्धतीने चालायचं. सगळ्या जीवनातले जे काही दुःख आहेत ते सद्गुरू काढून घेतो. लक्षात ठेवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रारब्ध कोण कोणाचं बदलत नाही म्हणतात आजकाल, पण इथं खास विश्वासानं आम्ही दाखवून देतो प्रारब्ध हे सद्गुरू काय करतात, बदलतात. आणि तशी या ठिकाणी उदाहरणं बरीच घडलेली आहेत. हे घडतं. लक्षात ठेवा. ज्या ज्या गोष्टी जो मनी जे इच्छेल त्या गोष्टी त्याला त्या इच्छेच्या मनात येताच पूर्ण होतात. इथे काही जादूची कांडी नाहीये की फिरवली तात्पुरतं प्राप्त झालं नंतर निघून गेलं हातात. असं घडलंय का? जे काय दिलं जातं हे चिरंतनाचं आहे. लक्षात ठेवा. आणि हे पिढ्यानपिढ्या तुम्ही काय कराल ते उपभोगाल. अशा पद्धतीने तुम्हाला दिलं. ज्या ज्या लोकांना ज्या ज्या शिष्यांना ज्या ज्या सेवा दिलेल्या आहेत त्या सेवा देण्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश आहे. त्याचा उद्धार त्यातून करायचा आहे. कदाचित ज्याला जी सेवा दिली त्याला माहितीच नसते का सेवा दिली, कशासाठी दिली, आज फक्त देणाऱ्यालाच माहिती आहे. आणि ज्याला दिली जाते त्यानं काय करावं, मनापासून ती सेवा तिथं द्यावी. मनापासून सेवा दिली ना की ती लगेच प्राप्त होते. कधीही गुरुवचनावरती अविश्वास दाखवायचा. गुरुने जे सांगितले हे त्रिवार सत्य आहे. ती रेषा कोणीही ओलांडून जाऊ शकत नाही. त्याचा कोणी माय का लाल नाही की गुरुचा शब्द तुझ्या बदलू शकेल. तुझ्या पाठीशी मी उभा आहे म्हणून सांगितलेलं आहे ना, तुझ्या बरोबर उभा आहे मी. घाबरायचं नाही अजिबात. कुणाला घाबरतो? रोज व्यायाम करायचा, आता रोज जप करायचा. प्रत्येक क्षणाला तुला जाणीव होईल की मी तुझ्या बरोबर उभा आहे म्हणून. अजिबात काळजी करायची नाही कुठली. भविष्याची चिंता करायची नाही. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला त्या घडणारच आहेत. कशासाठी काळजी करता? त्यापेक्षा जप करा. जपाकडे लक्ष द्या, साधनेकडे लक्ष द्या. ज्यांना ज्यांना जे जे साधन दिलेलं आहे त्यांनी मनपूर्वक तुमचा बिझनेस चांगला चालणार हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मल्टिप्लिकेशन होणार आहे. 10 पट बिझनेस 1 वर्षात होणार आहे सांगितलं. त्यासाठी सिद्ध असलं पाहिजे. नुसतं सांगितले होणार, नुसतं बसून घरात बसलं चालणार आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? प्रत्येक बिझनेसमॅन जे आपले शिष्य आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं सकाळी 8च्या आत घर सोडायचं. आणि ज्यावेळेला घरी येतात त्यावेळेला परत बिझनेसचा विषय डोक्यात टाकायचं, काढून टाकायचं. घरी आल्यानंतर घरामधल्याच लोकांसारखं राहायचं. घरातल्या लोकांना बिझनेसचं टेन्शन द्यायचं नाही. जे काही 7-8 घरी असेल ना ते घरच्यांसाठी तुम्ही असणार आहात. पण घराच्या बाहेर ज्यावेळी डबा घेऊन पडता त्यानंतर खरा बिझनेस तुमचा. जाऊन तुमच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा बसलं पाहिजे. सगळे विचार प्लॅनिंग तिथं करायची. घरी आल्यानंतर प्लॅनिंग करत बसायचं नाही. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे दुसरं काय आहे? ज्या ठिकाणी आपण असो त्या ठिकाणचं आयुष्य उपभोगणं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स आहे. नुसतं ऑफिसमध्ये गेलं आमचं वर्क लाईफ बॅलन्स चाललेलं आहे. म्हणजे काय चाललेलं आहे? सकाळी जाणार 9 वाजता, गेल्यानंतर टी ब्रेक असतो लगेच. टी ब्रेकला 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास घेणार. मित्र मैत्रिणी असं त्यांच्याशी गप्पा मारणार. नंतर काय तर आमची मीटिंग आहे, चाय पे किंवा समोसा पे मीटिंग अशी काय ते असतात. ती मीटिंग करणार.
मीटिंग मध्ये काहीतरी ते दाखवतात प्रेझेंटेशन वगैरे, कुणाचं कुणाला काही कळत नसतं काही नसतं, दाखवतात, त्यांनी आपली टाळ्या वाजवतात, छान 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 प्रेझेंटेशन. तिथून आल्यानंतर काहीतरी ईमेल वगैरे बघत बसतात, गेले त्याच्यामध्ये तासभर जातो. कोणातरी एखाद्याला रिप्लाय टाईप, त्याचाही बॉस छान असतो, तो आपला त्याला एका लाईन मध्ये काहीतरी टाकतो, असं पोचक टाकतो की त्याला संताप येतो. आता याला काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन 2 तास लिहित बसतो हा. नंतर त्याचा लंच ब्रेक होतो, लंच ब्रेक 1 तासाचा लंच ब्रेक. त्यानंतर आठवतं, अरे बापरे आता 2 वाजले का, आता काय करायचं. जेवल्यानंतर थोडी ग्लानी येतेच असते, कुठेतरी टंगळ मंगळ करायची, फिरून यायचं जरा. तर ते मेल जे लिहिलेले ती जर परत एकदा वाचायची आणि मग त्या बॉसला खाली काय ते वाक्य टाकायचं, शूट करायची, म्हणजे तो विचार करत असतो कसं तरी दिवस संपवायचा आणि परत यायचं. ही जर कामाची पद्धत असेल तर विचार करा की आपली प्रगती कशी होणार आहे. नुसती माझ्याकडे सांगतात माझं प्रमोशन कधी होणार, कधी तुम्ही सेल्फ अनालिसिस केलेलं आहे का. आपल्याला प्रमोशन का मिळत नाही, ज्याची आपण सेवा करतो ना त्या मालकाला आपली सेवा पसंत पडली पाहिजे ना. आपल्या मताप्रमाणे किंवा आपल्या मनाप्रमाणे जर तुम्ही सेवा करायला जाल त्याला ती पसंत पडणार आहे का, नाही पडणार. त्याला जशी पाहिजे तशी सेवा दिली पाहिजे. देवाला सुद्धा कसं असतं, त्याला काय आवडतं हे आपल्याला माहित असतं, ते त्या देवाला दिलं की देव खुश होतो. ठीक आहे. गुरुला काय पाहिजे असतं, आज्ञापालन, ते आज्ञापालन केलं गुरु खुश होणार. तसं मालक सुद्धा आहे, त्याला जे पाहिजे ते जर तुम्ही दिलं तर तो खुश होणार, प्रमोशन मिळणार. कळलं का. काळजी करू नको. प्रत्येक गोष्टी एवढी चिंता असते ना की मला प्रमोशन का मिळत नाही. प्रमोशन मिळण्याचं एक कारण असतं, काहीतरी योगदान जे आहे ना आपल्या नित्यविहित कामापेक्षा, मी जे काय तुमचे जॉब डिस्क्रिप्शन किंवा जॉब प्रोफाईल काहीतरी दिलेलं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणखी व्हॅल्यू ॲडिशन काहीतरी करायला पाहिजे. जॉब डिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला सॅलरी मिळते की नाही, वार्षिक इन्क्रीमेंट त्याप्रमाणे मिळत असते. तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल तर वेगळं काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे. वेगळं काहीतरी केलं म्हणजे तिथं काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन झालं, मग तुम्हाला प्रमोशन द्यावं लागेल की नाही त्याला. मग म्हणणार नाही आता एवढं केले त्यानं तर कसं द्यायला प्रमोशन, असं नाही म्हणणार. आणि काही लोकांना प्रमोशन त्याचा बॉस देत नसेल ना तर ते मला सांगा, मग बघू. पण तुम्ही तुमच्या सेवा ज्या त्या नित्यनियमाने केल्या पाहिजे. जो नित्यनियमाने सेवा करतो लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ, जो नित्यनियम पाळतो. कामाच्या ठिकाणी जो नित्यनियम दिले तुम्हाला, नित्य गेल्यानंतर तिथं काय करायचं आहे ते सगळं त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तो जे करतो त्यामुळे तुम्हाला काय लक्ष्मी प्राप्त होत असते. तुम्ही वल्लभच आहात, लक्ष्मी प्राप्त होते. फक्त ज्यांना प्रगती करायची त्यांनी काय केलं, प्रगतीचा ध्यास घेतला पाहिजे. लो एम इज क्राईम. कनिष्ठ ध्येय जे आहे हा मोठा गुन्हा आहे. नेहमी माणसाने काय बघितलं पाहिजे, उच्च बघितलं पाहिजे. आपल्याला मोठ्या पदावरती जायचं, हा माझा मुलगा शिकेल काहीतरी कुठेतरी क्लार्क वगैरे बँकेत लागेल, उपयोग काय अशा याचा. हे जर आईवडिलांचं ध्येय असेल तर मुलाचं ध्येय काय असणार, ते क्लार्कपेक्षा आणखी खालची पोस्ट त्याला मिळणार. माझा मुलगा जो आहे तो मोठा होणार आहे. लहानपणापासून जिजाऊ मातेनं काय केलं होतं, त्या शिवरायाला सांगितलं, तू राजा आहेस, तू काय कर, हिंदवी साम्राज्य हे स्थापन केलं पाहिजेस, तू कोणाचा सेवक किंवा चाकर म्हणून राहायचं नाहीयेस. हे त्या मातेने त्याला शिकवलेलं होतं. तो राजा हे त्याच्या मनामध्ये सारखं बिंबवलं जात होतं. लक्षात ठेवा. शिवाजी राजांना त्यांचे सवंगडी का नातेवाईक काय समजायचे, लुटारू समजायचे. ते जावळीचे मोरे आजही शिवाजी राजांना राजे समजत नाहीयेत, स्वतःलाच राजे समजतात ते. परंतु खऱ्या अर्थाने ते राजे होते. राजाला सुद्धा राज्याभिषेक केल्याशिवाय कळत नाही की आपण राजा आहे. त्याला सुद्धा काय करावं लागतं, कोणीतरी सांगायला लागतं की तू राजा आहेस, त्यानं राजासारखं वागावं लागतं. तसं आपण कोण आहोत, राजे आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही सगळे राजहंस आहात, बदकांच्या मेळ्यात जायचं नाही. लक्षात ठेवा. तुम्ही हे सगळी ज्यांना दीक्षा झाली हे गिने चुने लोक तुम्ही त्या विश्वातले. त्यामुळं आपण असं समजायचं नाही की मी अति तुच्छ आहे किंवा असं काही नाही. तुम्हाला जवळ केलं याचा अर्थ काय की तुमचा पुण्यार्थ सुद्धा मोठा आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्यावरती कृपा झालेली आहे म्हणून तुम्ही मोठे आहात. तुम्ही समर्थांचे शिष्य आहात, लक्षात ठेवा. गुरु दुबळा नाही आहे तुमच्या गुरुला मोठी परंपरा आहे. ज्याला परंपरा असते ना ते विश्व त्याला वंदन करत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरायचं नाही. आपण मोठं झालं पाहिजे, हे ध्येय असलं पाहिजे. आज मॅनेजरपर्यंत उडी मारली, उद्या जनरल मॅनेजर झालं पाहिजे, परत व्हाईस प्रेसिडेंट झालं, किंवा स्वतःची कंपनी असली पाहिजे. जिथं तुम्ही इतरांना जॉब देऊ शकता ते सामर्थ्य तुमच्यात आलं पाहिजे. प्रत्येक वेळा किती दिवस नोकर म्हणून राहणार आहे? किती स्किल आहे तुझ्यामध्ये बाळा, मी बघितले. प्रत्येक वेळा काय आठवण करून देत असतो. संधीचा फायदा घेतला पाहिजे. नुसतीच आमच्या पूर्वजांनी दुकानं घेऊन ठेवलेली आहेत आणि ती भाड्याने दिली तर आम्ही, उपयोग काय त्याचा? तर पैसा तुम्ही कमवला पाहिजे. एवढी दुकानं तुमच्या पूर्वजांनी केली असती तुमच्यासाठी, चांगल्या चांगल्या पेठेमधून भाड्याने दिली दुकान. किती भाडे मिळते? तर आम्हाला 15,000 भाडे मिळते. तो तिकडे लाखो रुपये त्याच्यावरती कमवतो. तुम्हाला कोणी अडवलंय का? आणि नुसतंच आपलं म्हणायचं की जग इतक्या पुढे गेले, आम्ही अजून इथेच. तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे? कोणी अडवलंय का? सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. हे जाणण्याची जी कला आहे ना ती आली पाहिजे. माझ्याकडे कोणता स्किल सेट आहे? तुम्हाला सांगितले तुमच्याकडे हे स्किल सेट आहे. एनकॅश इट. हीच वेळ आहे. याच वेळेला तुम्ही प्रगती केली पाहिजे. ज्याच्याजवळ पैसा आणि सत्ता असते ना सगळे त्याला वंदन करतात, लक्षात ठेवा. लक्ष्मी ज्याच्याजवळ आहे सगळे वंदन नसतं. त्यामुळे सगळ्यांनी काय झालं पाहिजे? लक्ष्मीधर झालं पाहिजे, लक्षात ठेवा. दुबळं राहायचं नाही. दुबळं राहण्यासाठी आपण हा संप्रदाय, या संप्रदायाचे पाईक नाही आहेत. ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत हा समर्थांचा संप्रदाय आहे, लक्षात ठेवा. इथं प्रत्येक शिष्य हा सामर्थ्याचाच असला पाहिजे. होतलंय तुमच्यामध्ये, ते तुम्हाला जागृत करून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी साधना हे फार महत्वाचे. सततम जपेत नामानी, जे तुम्हाला नाम दिलेलं आहे, जो जप दिलेला आहे, जपाचा सातत्यानं तुम्ही काय केलं पाहिजे? पुनर्पाठ केला पाहिजे. जप साधना ही ज्या पद्धतीनं शिकवली त्या पद्धतीने तुम्ही करा. बघा कशा पद्धतीने दिव्य तयार होतं त्याची. सगळं काय तुम्हाला दिलंय असं मी प्रत्येक वेळा सांगत असतो. एकदा आजमावून बघा ना तुम्ही, आपल्याला काय दिलेलं आहे आजमावून बघायचं. कधी बघू शकता? आजवर बसायची, बैठकीची सवय लागली पाहिजे आपल्याला. पहाटे लवकर उठलं पाहिजे. नाही तर आपलं ते सूर्यवंशी सारखं, सूर्य उगवल्यानंतर आम्ही उगवणार, उपयोगाचं आहे का? अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज म्हणतात. जो सकाळी लवकर उठतो ना पहाटे त्याचं आरोग्य उत्तम राहतं. रात्री 2-3 वाजेपर्यंत नुसता अभ्यास करत बसायचं, झोपला की परत रात्री सकाळी 12, उपयोग नाही त्याचा. बाहेरच्या वातावरणामध्ये त्यावेळेला ओझोन असतो, ठीक आहे. O3 म्हणजे काय? ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं. तुम्हाला शरीरामध्ये ऑक्सिजनची गरज असते. जो जास्त व्यायाम करतो, सकाळचा व्यायाम का करायचा? कारण त्या ह्याच्यामुळं ऑक्सिजनचा इंटेक वाढतो. तुमच्या रक्तामध्ये काय होतं? ऑक्सिजन जास्त मिसळला जातो. त्याच्यामुळे चैतन्य निर्माण होतं. म्हणून सकाळी लवकर उठायचं. नाही तर सकाळी लवकर उठायची गरज काय? रात्री आपलं पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या करता. ठीक आहे. आम्हाला काय त्या कंपन्यांबद्दल घेणं देणं नाही. आम्हाला तुमच्या प्रकृतीबद्दल घेणं देणं नाही. आपल्याला जो योग्य आहार आहे तो घेतला पाहिजे. घरचं खाल्लं पाहिजे, घरी तयार केलेलं आपण खाल्लं पाहिजे. सकाळी लवकर उठलं पाहिजे. जो लवकर उठतो त्याचं आरोग्य उत्तम राहतं. तोच काहीतरी करू शकतो. जो उशिरापर्यंत झोपत राहतो त्याचं आयुष्य सुद्धा झोपलेलंच असतं. आपण काय टाटा, बिर्ला, अंबानी यांची कोणी नाही आहेत, लक्षात ठेवा. ते सुद्धा पहाटे 3-3:30 उठतात. त्यांच्याकडे सुद्धा पूजा 3-3, 4-4 तास त्यांच्या घरी पूजा होते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बघा, गुगलवरती माहिती मिळते किती वाजता उठतात ते. बघा त्यांची दिनचर्या. एवढे श्रीमंत का झाले ते लोक? आणि ते सुद्धा नित्यनेम पाळतात. जे जे श्रीमंत लोक आहेत, लक्षात ठेवा, त्यांची जर तुम्ही दिनचर्या बघाल तर तुम्हाला निश्चित त्यांच्यामध्ये जाणवेल की ते पहाटे लवकर उठतात. ते वेळ वाया घालवत नाही. प्रत्येक वेळ जो आहे हा पैशाशी तोडून लावतात. ते टाइम इज इक्विव्हॅलंट टू मनी असं त्यांचं समीकरण.
एक एक क्षण जो आहे तो पैशाचा. मग आपला काही वेळ व्यर्थ आहे का? आपल्या वेळेला काही किंमत नाहीये. क्षणाक्षणानं आयुष्य काय होते आपलं कमी होत जाते. त्याचा विचार असला पाहिजे. आपल्याला स्वतःचा आत्मोद्धार करून घ्यायचा आहे. याच देही याच डोळा तुम्हाला त्या आतल्या परमेश्वराची भेट घडवून घ्यायची आहे. घटी गेली पळे गेले तास वाजे झाडाना, आयुष्याचा काळ जातो रामकारे म्हणा. ते सांगावं लागतं. क्षणभर सुद्धा माणसानं वाया घालवण्याचं रामदास स्वामीचं आहे. दिसा माझे काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचेत जावे. ज्यावेळेला आपण साधना करत नाही त्यावेळेला काय केलं पाहिजे? काहीतरी लिहिलं पाहिजे. एक वेळ लिहिलं तर तुम्हाला 6 वेळ वाचल्या म्हटल्याचं काय होतं? पुण्य प्राप्त होतं किंवा सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ज्यावेळेला आपण डोळ्यानं बघत असतो, लिहिताना आपण बघतो आहे की जप आपल्या किंवा नाम जे असेल ते अक्षर हे काय ब्रह्म आहे. अक्षर ब्रह्म आहे. ब्रह्माची साधना आठवणी घडत असते. ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला मनामध्ये पहिल्यांदा आपल्याला ते अक्षर तयार झाले असतात. डोळ्याने आपण बघत असतो, मुखाने म्हणत असतो, कानाने ऐकत असतो, हाताने उतरत असतो. इतक्या वेळेला ते एका जपाचं पूर्वी लोक बरेचसे अजूनही काही ते लोक जे आहेत ते मंत्र जप जो आहे तो वह्यांमध्ये लिहित असतात. ही सुद्धा साधना मोठी आहे. लक्षात ठेवा. ज्यांना लिहायला जमत नाही त्यांनी काय करावं? वाचन तरी करावं. असं म्हणजे वेळ व्यर्थ घालून वाचायचं काय? कुठल्या ते आपल्या कादंबऱ्या वगैरे वाचण्यात काही अर्थ नाहीये. कोणते ग्रंथ वाचले पाहिजे ते सुद्धा फार महत्वाचं आहे. उगीच आपल्या कुठलेही गल्ली गोळातला उठतो आणि त्याचं काहीतरी वाचत बसत. मला साधना असली पाहिजे. ज्या गोष्टी साधनेतून तयार झालेल्या आहेत, तपश्चर्येने तयार झालेल्या आहेत, त्या तुमच्यासाठी फलदायी आणि निकालावादी सत्य असतात. अलीकडच्या काळातला दासबोध जो आहे रामदास स्वामी हा ग्रंथराज आहे. लक्षात ठेवा. हे सगळ्या ग्रंथांचं सार आहे. सगळ्या गीतांचं सार आहे. आणि रामदास स्वामींनी काय सांगितले की यातली प्रत्येक ओळी जी आहे ओवी मी काय आहे अनुचरलेली आहे. आणि म्हणून वाचकाने त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि विश्वासानं श्रद्धेनं ते वाचावं. एकमेव ग्रंथ असा आहे की ज्याच्या ग्रंथकार जो आहे त्याने लिहिलेला असेल. त्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी आपण वाचतो. ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, भगवद्गीता आहे, गीता आहे, गुरुचरित्र आहे. ज्याला पारायण करायचं मी सांगत असतो. आपल्या शिष्याने कमीत कमी एक वेळ ते गुरुचरित्राचं पारायण करावं असं. महिलांनी सुद्धा पारायण केलं पाहिजे. काही ठिकाणी असं जर सांगितलं तर महिलांनी पारायण करू नये. हे पूर्ण चुकीचं आहे. महिलांनी पारायण केलं पाहिजे. तुमचा जास्त वेळ घेत नाहीये. आजच्या या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा परवलीचा शब्द काय असेल तुम्हा सर्वांसाठी? सततं जपेत नामान. जो तुम्हाला साधना दिलेली आहे, जप दिलेला आहे, जप तुम्ही नित्यनेमाने केला पाहिजे. नित्यनेमाने जो करतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ आहे. म्हणून नित्यनेमाने तुम्ही हे सगळं करा. खऱ्या अर्थानं सामर्थ्याचे हकदार व्हा. आपल्यातलं सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. जय जय रघुवीर समर्थ.